अमित शहा पुण्यामध्ये आहेत आणि त्यांची भेट सुनेत्रा पवार यांनी घेतलेली होती। देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांनी सुद्धा त्यांची हॉटेलवर जाऊन भेट घेतलेली होती आणि सुनेत्रा पवार यांनी सुद्धा त्यांना शुभेच्छा दिलेल्या होत्या। शुभेच्छा भेट त्यांनी घेतलेली होती। तर ही दोन दृश्य आपण पाहिलेली आहेत। मगाच्या दृश्यामध्ये आपण पाहिलेले आहे की अमित शहा आता कार्यक्रमाच्या ठिकाणी रवाना झालेले आहेत। तर हा फोटो समोर आलेला आहे। सुनेत्रा पवार यांनी अमित शहांची भेट घेतलेली होती आणि त्या भेटी दरम्यान त्यांच्यामध्ये चर्चा झाली। तसंच त्यांनी अमित शहांचं स्वागत सुद्धा केलेलं होतं। त्यांना पुष्पगुच्छ सुद्धा भेट म्हणून दिलेला होता। पुण्याच्या दौऱ्यावर असताना अमित शहांची हॉटेलवर जाऊन उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी भेट घेतलेली होती। तर ही दोन दृश्य एकीकडे कार्यक्रमाच्या ठिकाणी अमित शहा रवाना झालेले आहेत, तर दुसरीकडे फोटो आपण पाहतोय उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी त्यांची भेट घेतलेली होती। आज टिळक पुरस्कार प्रदान केला जाणार आहे अजित डोवाल यांना आणि या पार्श्वभूमीवर पुण्यामध्ये सध्या गृहमंत्री आहेत, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आहेत आणि आता ते कार्यक्रमाच्या ठिकाणी रवाना झालेले आहेत। चंद्रकांत पुणे आमचे प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। चंद्रकांत, अमित शहा सध्या हॉटेलवरून निघालेले आहेत, किती वेळात ते तिथे पोहोचतील? अवघ्या 5 ते 10 मिनिटात अण्णाभाऊ साठे पुतळ्याकडे ते सगळे मंडळी जातील। म्हणजे त्या अमित शहा असतील, त्यांच्यासोबत सीएम असतील, दोन्ही डीसीएम असतील आणि त्यानंतर तिथं अभिवादन करून पुढे ते टिळक पुरस्काराच्या प्रोग्राम ठिकाणी जातील। पण त्याच्या आधी इथं हॉटेलवरती सुनेत्रा पवार जे आहेत, पुण्याचे पालकमंत्री आहेत आणि उपमुख्यमंत्री आहेत, एनडीएचे घटक आहेत, प्रमुख पक्ष अजितदादांच्या पक्षात राष्ट्रवादीचे सर्व तेच आहेत। त्यांनी स्वतः अमित शहांची भेट घेतली। सध्या जी राष्ट्रवादी विलीनीकरणाची जी चर्चा सुरू आहे, सूत्रांची माहिती अशी आहे की भाजपने सांगितलं याचे दोघं सोबत यावं, पण नेतृत्व कोणी करायचं याच्यावर नाही वाद सुरू आहे। मग त्या पार्श्वभूमीवर या भेटीत काही चर्चा झाली का? कारण खूप दिवसांनी पुण्यात अमित शहांना सुनेत्रा पवार या भेटलेल्या आहेत। म्हणजे जरी सदिच्छा भेट जरी असली, स्वतः त्यांनी त्या संबंधीचे फोटो ट्विट केलेले आहेत की अमित शहा आम्ही स्वागत केलं पुण्यामध्ये, पण त्यांच्या पुढच्या राजकीय याच्या संदर्भात घडामोडी संदर्भात काही चर्चा झाली का ते खरं नंतर समोर येईलच। पण सध्या तरी सुनेत्रा पवार यांनी अमित शहांची सदिच्छा भेट घेतली आणि नंतर आता हे तिघेही एकाच ताफ्यातनं पुढच्या कार्यक्रमस्थळी निघालेले आहेत।